या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करण्यामध्ये लाडक्या बहिणीचं फार मोठं योगदान आहे, अशा प्रकारचा उल्लेख सरकार त्यांनी स्थापन केलं त्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, सर्व नेत्यांनी केलं. जर ही लाडकी बहीण निवडणुकीच्या अगोदर अगदी मनगटापासून ते अगदी ढोपऱ्यापर्यंत सगळीकडं राखी बांधून सगळ्या महायुतीच्या असलेल्या प्रमुखांनी, अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी सगळीकडे कार्यक्रम घेतले आणि सांगितलं की लाडक्या बहिणीची कोणीही योजना बंद करणार नाही, ती तशीच चालू ठेवणार. तो कोण बंद करणार असेल तर त्यांच्या हात कलम करून टाकू, अशा प्रकारचे वक्तृत्व केलं. आणि विरोधकच ही योजना बंद करणार सत्तेवर आल्यावर अशा प्रकारची वल्गना केली. निवडणुकीला यश मिळाल्यानंतर आजच्या घडीला या लाडक्या बहिणीच्या योजनेवर खरा जो कोणी भाऊ वैरी झाला असेल, तर ज्यांनी या लाडक्या बहिणीतून सत्तेमध्ये आले तेच अशा प्रकारचं करतायत, असं आरोप मी या ठिकाणी निश्चितपणाने करतोय. जे गेल्या काही दिवसामध्ये आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की यामधल्या त्रुटी लक्षात घेऊन ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यांच्यावर कारवाई करून आम्ही ती नावं वगळणार आहोत. माझ्याकडे GR आहेत. किती खोटं बोलतात. 28 जून 2024 आणि 12 जुलै 24चा सुधारित GR आणि GR इथं आहे. ज्यावेळेला ही योजना लागू करायची त्याच वेळेला ह्या असलेल्याची नियम निकषाचा ज्याचा हल्ली उल्लेख केला जातो त्या नियम निकषाप्रमाणे देण्यात यावा अशा प्रकारचा उल्लेख असताना त्यावेळेला फक्त निवडणूकच जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेला. मग जर हा निर्णय पॉलिसी निर्णय झाला होता, त्यासाठी हे GR जर काढले होते, मग त्याची अंमलबजावणी या GRच्या निकषाप्रमाणे न करता फक्त निवडणुकीपुरतं ही मतं घेण्यासाठी लाडक्या बहिणींची ही योजना राबवणार आहे. आणि या लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम जे सत्तेवर आले त्या भावाने केले असा माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून आज त्यांनी जे नियम वाचलेत तेच नियम पूर्वी असताना त्या नियमाच्या निकषात आता बऱ्याच महिला या ठिकाणी रद्द होतील. आणि ते रद्द झालेल्याचं पाप या ठिकाणी या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी केलंय, फसवलंय. विरोधकांनी कोणती योजना बंद केली ना, तर ही योजना सत्तेमध्ये आलेली लोक बोलतायत. आज काही मंत्री म्हणतात की लाडक्या बहिणीच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय. मग हे अगोदर यांना सुचत नव्हतं का? मग या अशा प्रकारचा निर्णय जो झाला असेल तर माझी मागणी आहे की या अशा योजनेच्या GR असताना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या अंगणवाडी किंवा ज्या लोकांनी त्या ठिकाणी हा सर्वे करून ज्या लोकांना लाभार्थी ठरवलंय त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? एक. आणि दुसरे, जर अशा प्रकारचे लाभार्थी नसताना त्यांना पैसे वाटप झाले असतील तर त्याचे सरकारी तिजोरीमध्ये परत ते घेणार आहेत का? याच्यावर मंत्री महोदय कारवाई करणार आहात का? याचा खुलासा मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे. मग सरकारच्या तिजोरीतले पैसे निघालेल्या GR प्रमाणे चुकीच्या पद्धतीने वाटले असतील तर तो सरकारच्या तिजोरीवर टाकलेला खरोखर निवडणुकीसाठीचा दरोडा आहे. आणि जर अशा पद्धतीने झाला असेल तर द्या. आणि तुम्हीच सांगितलं ना, डिसेंबरला काही केलं तरी मुख्यमंत्री म्हणाले 2100 रुपये आम्ही लागू करणार. मग आता डिसेंबर झाल्यानंतर 2100 रुपये कुठे लागू केलेत? आणि ज्या अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला त्यांना 50 रुपये अनुदान तुम्ही परवा चालू केलेलं आहे. मग या सर्व गोष्टीचा झालेली चौकशी करून या निवडणुकीसाठी वापरलेला हा सरकारचा पैशाचा तिजोरीचा दुरुपयोग याची सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी त्याची परतफेड करून वसुली करणार का? नसेल तर याच्याबद्दल निश्चितपणाने आम्ही आवाज उठवू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.